देर मेडिकल या देख चल ग हे करा की ऑनलाईन परत आपल्याला मागे यायचंच ना ते चाललंयच ना ऑनलाईन त्यांचं बंद आहे ते आता सिस्टीम चालू आहे ना तोपर्यंत आता असं बसायचं का आपण नाही मी झाले होते ते ऑनलाईनच आम्हाला करा प्रत लागते नाही तू मेडिकल केली करते की मग मग चल ना मग तुम्ही मला आधी हे द्या ते ऑनलाईन करून तुम्ही तेवढ्यावरून तुमचं फीस कटन परत मी मला कशाला fees कटन? मला हे दिलं ना तुमचा विषय संपला मी तुम्हाला याच्यावर याचं सही करण तू हा तुम्ही मला याच्यावर त्याच्यावर शिक्का मारून द्या मग याचं सही शिक्का देऊन टाकेन तिला हे टाकून कलम नंतर करू ऑनलाईन ते होईल नाही नाही मला एफ आय आर लागन की मला उद्या हायकोर्टात जायचंय हा एफ आय लागेल तर मग ना तुला एफ आय दी ह्याच्यावर सही शिक्का मारा ना सही शिक्का नाही मला काल माझी एफ आय आर द्या मी इथं बसून राहते तर हे मी देते हे करून तुमचं ऐन टायमाला लगेच बदलून जाणार ती तुम्ही घडीत बदलता बदलू हे नाही मला मी हे करते माही जाते मी दवाखान्यात आणि मी हे करून देते तुम्हाला पोलीस ते याच्या मार्फत रिपोर्ट येईन याचा काय असेल ते तुम्हालाच देतील ते आपल्याला काही मेडिकल केलं नाही केलं तर काही प्रॉब्लेम नाही नाही तुम्हाला याचा रीतसर रिपोर्ट येईन मेडिकल केलं नाही करायचं चाललं मी साहेबांशी बोलते ना नाही मला वाटलं माझंच बोलत मान जाऊ ना सर तुम्ही आता नाही केलं त्यांची इच्छा आहे नाही करायचं नाही मला करायचंय मग तुम्हाला दिलं इथं हा मग हे तर आपल्याकडे ठेव हा मी हे करते ती काय खिशात ठेवायला नाही दिली ती मेडिकल हो ना साहेब मी म्हणलेच नाही खिशात ठेवायला तुम्हाला याचा रिपोर्ट येईन याच्या मार्फत तुम्हालाच देणार ते रिपोर्ट आम्हाला देणार नाही याच्यावरून तुम्हालाच रिपोर्ट आहे मला थोडा रिपोर्ट येणार ते आम्हाला देतं पण नाही ते किती 2 गुन्हे राहिले का पहिले 50 दाखल करतात 50 नंबर निगेट पुढे दाखवणार डबल हे करायचं ते नोंद घेऊन टाकायची माझी पेंडिंग राहील ना ऑफिस क्राईमला पेंडिंग राहील तू त्याला 49 2 नंबर म्हणला म्हटलं ते शेअर एकने वाढतोय आपला एक नंबर एक गुन्ह्याला 2 नंबर दिसे मला वाटलं डबल होतोय दिसत नाही. डबल होते म्हणजे डबल एक गुन्हा डबल होते मला असं. नंबर 2 पडताय एका तो गुन्ह्यात दिसत नाही पण नंबर डबल पडतो एकने पुढे जातोय नंबर अरे मला वाटतं तोच गुन्हा पुढे जातोय येणार तोच गुन्हा पुढे जाईल ना मग तोच मला पुढे जाईल जातोय ना मग 49 घेतला ना आता आम्ही त्याची प्रिंट काढलेली आहे आपण तो करप्ट झाला तो जो भरला आता परत 50 नंबर पर्यंत बोलतो आणि मग दुसरा भरला आपण तर मग 49 ऑलरेडी दाखल केलं. चालेल पुढे पुढे ती 49 दिसत नाही त्यांचं म्हणणं पण आपल्याला याच्यात येत असेल ना तो इथं येत असेल ना त्यांच्याकडनं नसेल येत नाही त्याच्यात बी येत नाही मॅडम अकाउंट चालू करू का थांब ना बाबा दुसरं चालू करू की तुमचा तो व्हिडिओ दाखव ना दाखव रे व्हिडिओ व्हिडिओ दाखव ना पहिले आता जे आपण ठीक आहे तीच झाली हा कोण आहे त्याचे ना ज्ञान देऊ शकता तुमच्यापासून लहान आहे का त्या वकिलाच्या ऑफिसमध्ये घुसलेली मी तिथं आलेला आहे तो परत हे करून परत मी जेव्हा 112ला कॉल केला तेव्हा अशी का कट केली तू ते आलता नाही करायला माझा फोन हँग होता ना आणि ते काय आहे ते अंगावर येत होते मग मी मोठं तो 4 कोस लांब दिसतोय आणि तुम्ही म्हणताय 4 कोस कुठं साहेब लांब आहे मग आता किती लांब आहे तो कुठं लांब आहे ते 4 कोस
त्याचं काम काय मला सांगा माझ्याकडे यायचं. नाही 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 ते हे म्हणतोय अंगावर येतोय नाही म्हणून नाही हा मग हेच ना हे तुम्हाला दाखवते ना. हाच प्रश्न तुम्ही त्यांना करा ना. ऐका ना मला नाही विचारायचं त्यांच्याशी. माझं म्हणणं काय आहे मी त्यांच्यासोबत बोलत नाही विषय संपला. सरळ सरळ आहे ते त्या याच्यामध्ये आलेला आहे. किती रोड रोड मध्ये नाहीये. तो तुमच्यापासून किती लांब आहे तो? हित आहे मी. हा ना तुमच्यापासून किती लांब आहे तो? एवढंच 5-6 फूट आहे. एवढंच अंतर आहे. 5-6 फूट आहे ना. हा. त्याचा माझा काही संबंध नाही यायचा हे करायचं माझ्यापाशी. आता किती जवळ आलं स्टार्टिंग पासून. फक्त जेव्हा ते वकील म्हणला ना माझ्या याच्या आतमध्ये यायचं नाही म्हणलं तर बाहेर व्हायचं ते वकील तेव्हा ते हे झालं नाही तेव्हा ते माझं सरकलं. हे टाकली तुम्ही लाईव्ह टाकली म्हणजे कोणती हे नाही video टाकणार आहे त्याची. मग टाका ना मग. टाकते ना त्याची लाईव्ह. त्याला काय सुट म्हणून तर काढलंय. ते म्हणत होता ना लाईव्ह मध्ये दाखवशील माझं. कुणीकडून बॅग कुणीकडून व्हिडिओवर यायचे तुम्हाला. मागाशी दाखवून येत होते तो त्याचे फोटो दाखव मागाशी टाक मग पोलिसांसोबतच्या. तुमचेच हे होते ऑफिसर त्यांचे. गाडी आणायला गेलो आम्ही खाली तरी इथंच होता ते. साहेबांनी त्याला 3 वाजता जायला सांगितलं होतं इथं. एक चेक कोण करायला पाहिजे माझं एक चेक कोण करून त्याला हजर करावं कोर्टात. हे त्यांना ते व्हिडिओ दाखव ना. तो राखच करीन म्हणतोय ते दाखव. मी काय म्हणतो साहेबांना बोला फिर्याद झाली म्हणा या. साहेबाला म्हणा फिर्याद झाली या म्हणा. बरोबर हा मग येऊन जा म्हणा. काय बोलताय तुम्ही तुमच्या हा मग बोलणार ना मी माझ्या आयुष्य उठल्यावर काय त्याची काय अर्थ होईल का? पूर्ण 1 तासाचा व्हिडिओ आहे ते. तरी त्याच्यातले त्या दिवशी सुपर पोलीस स्टेशन दाखवायचं म्हणून 2 मिनिटाचं काढलं. पूर्ण 1 तासाच्या व्हिडिओ मध्ये ह्यांनी पैसे घेतले माझ्या कायला जीवाला शिन करायचं. त्यांनी त्याला काय बोलले तुम्हाला हे करताय 307 दाखल केला होता. तर त्या 307 मध्ये त्याची काय आहे काही का मी याच्यापेक्षा घाण बोलून मी त्याला. जीपीएस आहे. त्या जीपीएस मी काय त्यांचा 1 रुपया घेतलेला नाही. कोटी रुपयाची प्रॉपर्टी नावाची करून दिली त्यांच्या. 1 रुपया नाही घेतलेला मी त्यांच्या. त्याला लय दावा करायला असं काय त्याची किरकोळ नाही. ब्लॉक केलं होतं. धर. म्हणजे बोलावलं का ना येत नाही मग कोण येईल? यावं तर लागल. आमचं काम होतं आम्ही फिर्याद घेऊन टाकली. आता या दाखल करा.
पटारे मॅडम तुम्हाला घरी जायचं का नाही? त्यांना फोनवर फोन लावा ना, त्या समोरच्यांना चालू करा म्हणा. चार्जिंग करे त्याला. ते बाकीचे 2-4 गेले त्यांचं काही नाही, पुढं काही नामनिशाण. आता मोठ्या व्यक्तीलाच लोक हे करतात ना. म्हणजे काही खरं नसतं आपल्याला. तुम्ही पाहिजे सही केली ध्यान करते. त्यांनी तेच सही तर म्हणजे याने काय टाकले पुण्यामुळे सगळे हजर राहतील. जाऊन तिकडेच कुठं हजर राहतील? कशासाठी? त्याला माहिती असेल कुठं राहायचं. आता काही इथे बी रात्रभर जाय का? जर सकाळी 8ला येऊन हजर व्हायचं. नाहीच आपण आता काही जीव आहे की नाही आपल्याला काही? 16 वर्षाचा अनुभव होता याला तर. 16 वर्षाचा का 1500 किलोमीटरचा का 1600 किलोमीटरचा काय? जेव्हा मला पुण्याला जायचंय. स्थिती येते तेव्हा तोंडाला ही दादा पुण्याला जायचंय मला. पुण्याला 3 तास लागतील जायला. मग चावी काम करत होतो कुठेतरी इथं मी पाहिजे ती मध्ये चाबी घ्या. पाहिजे ती मी चावी पण. 2 पेन राहिले ना, एक चाबी. नाही ती चावी पाहिजे कुठतरी मी. इथं बसलेली मी पाहिजे. मी एक पॅन्टच्या खिशात बघतोय, ती आहे जॅकेटच्या खिशात. चला चला झोपा. बघा तुम्ही आता फिर्याद घेऊन दिली साहेबाला, बघा काय दाखल करायचं ते करा. मी घेणार नाही असं तरी येऊ लागत. साहेब म्हणजे ज्याच्यात बसवायची त्याच्यात बसवा, पण ती बसवते ना. ते घेणार नाही असं तरी येऊ लागत. शब्द घालणार तू फोन कर नाही करणार. ती असं तुम्ही तेच करा. नाही असं आपण हे निर्णय घ्यायला सक्षम नाही ना. लास्ट निर्णय घेणार कोणी? डिसिजन मेकिंग असे जर कोर्ट काय करेल आपल्याला त्यासाठी चालू येणारच आहे.
दाखल करून घेतलं पाहिजे. ते नाही बोलते काय सोय आहे का? त्याला सांगितलं होतं ना जायला नाही बोलते त्याला त्याला मस्त मग तेच म्हणतो ना, त्याला मस्ती ना, त्याची मस्ती आपल्याला काय, आपला पण सोय आहे कोण मला दाखल आपलं मधी मरण आपलं. हा शब्द नाही असू दे, त्यांना म्हणणं त्यांनी टाकलंय ते आपल्याला काय. त्या शब्दावर असं काय बरं एवढं? आमचं चर्चा चालू आहे मॅडम. तुम्हाला काढून घेतलंय का तुम्ही? मी काढणार पण नाही, मी इथंच बसून राहील. मी काढणार नाही ते शब्द, तुम्हाला कोण म्हणलंय का आम्ही जा? मी काढणारच नाही ते शब्द. नाही तुम्हाला म्हणले काढा आणि तुम्ही जा इथून म्हणले का आम्ही बसून राहा. पण मग बसून आम्हाला काय साठी 6 वाजल्यापासून बसलोयच ना, अजून कवर बसून ठेवताय? आता 1 वाजले ना. आता किती वेळ बसून ठेवायला पाहिजे एका महिलेला? 6ला आलेली महिला जर रात्री 1-1 वाजता पोलीस स्टेशनला बसत असेल एका फिर्यादीसाठी, सम्राटिनी, तुमच्यासाठी आमच्या 2-2 महिला आहेत. हा तुमच्यासाठी आमच्या 2-2 महिला थांबलेल्या. आम्हाला पण झोप आहे तुमच्यापैकी, आम्हाला पण आम्ही लेकरा बाळातून आम्ही पण तुम्ही करा की फोन. आता नाही माझं कामच नाही ते फोन करायचं. मी FIR दिली, नाही मग आता कोणाकडे? साहेब मग ते PI साहेब तर करा की तुम्ही फोन. तुम्ही ठाणे अंमलदार आहे, मी कसं फोन मग ते शब्द असत नाही घेणार. मग लिहून द्या त्याच्यावर ते शब्द नाही घेणार. मग कोण देईन लिहून? मग घ्या बोलवून तुम्ही PI साहेबांना ते शब्द. मग आता नाही येत मला तसं लिहून द्या. तसं मग घ्या तुम्ही काय उद्या सकाळी या. नाही, उद्या सकाळी नाही येणार मी. मग बसून राहा. हा बसून राहणार मी. उद्या सकाळी नाही येणार मी. बसून राहीन, बसून राहीन. मला पण बघू द्या महाराष्ट्राला तुम्ही एक बाईला किती वेळ बसवत आहे ते एका याच्यासाठी. सुप्रीम कोर्टाचे स्पष्ट निर्देश आहेत. आम्ही आमच्या याच्यानुसार FIR देणार. खरी खोटी ठरवायचे अधिकार ते कोर्टाने. मग तुम्हाला राईटच दिले कोणी ना, ते खरी खोटी ह्यो शब्द नाही घालायचा. आणि तुमच्या म्हणण्यानुसार काय FIR घेताय तुम्ही? नाही नाही, PI साहेबांच्या म्हणण्यानुसार आम्ही काय FIR द्यायची? आमच्यावर इन्सिडेंट घडतो वैयक्तिक म्हणणं आहे का? बरोबर आहे. तुम्ही ठाणे अंमलदार, ठाणे अंमलदाराची जबाबदारी आहे ती. ठाणे अंमलदारची जबाबदारी नाही, ठाणे अंमलदार PI ला बांधलेला असतो. अहो मग PI ला सांगायचं ना तुम्ही, हे करून द्या. PI ला सांगितलं, मग PI साहेब म्हणले नाही. नाही म्हणले तर राहू द्या. मग नाही तर अशी फिर्याद नाही द्यायची, तशी नाही द्यायची. तुम्ही हेच केलेलं आहे 376 मध्ये पण, आरोपी सोडण्यासाठी अशी नाही द्यायची तशी नाही द्यायची. मी पण तशीच फिर्याद घेत असे तर मी पण हे नसते. निलेश लंके असा कोण लय डोन लागून गेला काय त्याच्या सांगण्यानुसार एवढे होते त्याचे कार्यकर्ते वाचवायचे. साहेबांना काहीतरी इन्कम असं म्हणून साहेब त्याला हे करते. खासदाराचे जीव थोडं साहेबांचं चालत. आमच्या सारख्यांच्या सर्वसामान्यांसाठी साहेबांची नियुक्ती झालेली, खासदारासाठी थोडी झालेली. बघितलं का लोकांना? निलेश लंकेचे कार्यकर्ते येतात ना म्हणून FIR घ्यायची नाही. तशी 1 वाजली 6 वाजता FIR द्यायला आलेली रात्री. 1 वाजली 1 रात्री अजून FIR नाही घेत का? तर तो एक शब्द नको फक्त. गाडी अंगावर घातली ते नाही दाखवायचं फक्त. आरोपी सोडवण्यासाठी पोलीस कशा पद्धतीने बघा आरोपींची पाठराखण करतात. सदरक्ष नाही, खलनिग्रह नाही. PI साहेब निघून गेले तिथून, यायला तयार नाहीत. ठाणे अंमलदार म्हणतात माहिती जबाबदारी नाही. बघा कोणाला बोलायचं? कोण वाली आहे का? गोरगरीब जनतेचा वाली कोणीच नाही.
एक फक्त 307 नाही लावायचं म्हणून एवढा खटाटोप चाललाय साहेबांचा. असा कोण येतो साहेबांचा नेमका की त्याच्यासाठी एवढे साहेब जीव काढतात? 6 वाजल्यापासून 8 घंटे झाले साहेब त्याच्यासाठी जीव काढून राहिलेत. 8 घंटे सदरक्षण आहे, खलनिग्रह नाही. किती विशेष आहे का नाही ही गोष्ट? आणि कोर्टाच्या आवारात पोलिसांच्या समोर सगळ्या गोष्टी घडल्यात ह्या कोर्टाच्या आवारात, तरी सुद्धा हे होत नाही. किती सेफ आहे सर्वसामान्य माणूस, किती सेफ आहे याच्यामध्ये बघा. मायावरती कारवाई करायची काल LCBची 5 लोक होते, अहिल्यानगर LCBची 5 लोक, सुपा पोलीस स्टेशनची 5 लोक, 10 लोक होती मला एकटीला हे करायला, 2 गाड्या, 10 लोक. शुकशुकाटे पोलीस स्टेशनमध्ये एक सुद्धा नाही. फक्त खासदारांनी सांगितलं ना असे गुन्हा दाखल करून घ्या, पोलीस स्टेशन तसाच गुन्हा दाखल करून घ्या. खासदार जर म्हणला ना रुपाली रासकरने मला पोट आणलं, तसाच गुन्हा दाखल होणार. इतक्यापर्यंत भयान परिस्थिती माय पारनेर तालुक्याची, इतक्यापर्यंत. आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांचं किती जगणं बेकार आहे बघा. पोलिस सगळ्यात जास्त दलाल कोणी असेल तर पोलीस आहेत. पोलिसांना गुन्हे दाखल करून घ्यायचे. दादांनो, ह्या व्हिडिओला तेवढी लोक खाली जोडीत राहा जेणेकरून महाराष्ट्रभर खरी परिस्थिती पोलिसांच्या बाबतीतली महाराष्ट्रभर गेली पाहिजे. दादांनो, ऑनलाईन कंप्लेंट द्या म्हणताय तुम्ही. ह्या पोलीस स्टेशननी आम्हाला दाना मारलेलं आहे पोलिसांच्या देखत. पारनेरच्या ग्रामीण रुग्णालयाने पेशंट रेफर केल्यात नगरला. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यातली घटना आहे. हे फेब्रुवारी आले अजून पोलीस स्टेशनने गुन्हा दाखल करून घेतला नाही. कशी भाषा आहे पोलिसांची पाहिली का? कोर्टात जा, अमकं करा, तमकं करा. आणि ते जर मायावरती FIR द्यायला आले ना, मायावरती सेम लगेचच्या लगेच बसतात PC वरती FIR द्यायला. ही परिस्थिती. सगळे अधिकारी सगळे तसे. माझ्यावरती IPC 307 दाखल केलाय, कुठलाच पुरावा नाही त्याला, कुठलाच. त्या बाईचं माझं लांबचा संबंध नाही काही. ज्या टायमाला गुन्हा दाखल आहे त्यावेळेस गाडी नगरच्या कायनेटिक चौकात दाखवते आणि सुप्यामध्ये गुन्हा दाखल झालाय की तिथं मी त्याला जीव मारायचा प्रयत्न केला आणि गाडी कायनेटिक चौकामध्ये. मी पण काय लोकेशन सुद्धा माझं ते नाही. आणि पोलीस आज मला म्हणते त्या गुन्ह्यामध्ये अँटीसेप्टिकरी जामीन घ्या आणि हायकोर्टात क्वॅशिंगला जा. फुकट होते जामीन, फुकट होत्यात क्वॅशिंग FIR. पोलिसांना पैसे भेटले ना कोणताही गुन्हा दाखल करून घेतात ते. सगळ्या पोलीस स्टेशनला तीच गंमत आहे. फक्त मोठ्यांच्यासाठी पोलीस स्टेशन झालेत, गरिबांच्यासाठी पोलीस स्टेशन नाही.